अहिल्यानगरमधील भिंगार उपनगरात स्वयंभू श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री पर्व काळानिमित्त महाकुंभ शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आदर्श गाव हिवरे बाजाराचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। 144 वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्याला काही भाविकांना जाता आले नाही। त्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार तसेच भिंगारमधील भाविकांनी प्रयागराज येथून गंगाजल आणून त्याची विधिवत पूजा करून स्वयंभू शुक्लेश्वर मंदिराशेजारील बारवेमध्ये सोडण्यात आले। यावेळी भिंगारकांसह असंख्य भाविकांनी या शाही स्नानाचा अनुभव घेतला। महाकुंभ प्रयागराज तीर्थ येथे 144 वर्षांनी आला आणि अनादी कालापासून जगाच्या पाठीवरचा लोक सहभागातला सर्वात मोठा जल उत्सव म्हणजे कुंभमेळा असतो आणि यावेळेच्या महाकुंभाने समस्त जगाला आकर्षित केलंय, कारण भविष्य काळात सर्वात मोठी पाणी टंचाई आता येऊ घातलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जलपूजन आणि नदी महोत्सव हा अतिशय प्रेरणादायी असतो। म्हणून आज या ठिकाणी भगवान शुक्लेश्वर महादेवाचं जे अति प्राचीन मंदिर आहे की जेथे विश्वनाथाची एवढी मोठी शक्ती या ठिकाणी असून त्र्यंबकेश्वराला ज्या प्रकारचे विधी होतात तोच विधी करण्याचा अधिकार अहिल्यानगर येथील भिंगारमध्ये शुक्लेश्वर महादेवाचा आहे। आणि म्हणून शुक्लेश्वर महादेवाचा अखंड हरनाम सप्ताहाच्या माध्यमातून प्रयागराज तीर्थावरून मी तर आणलं, परंतु भिंगारवासीय सुद्धा मोठ्या प्रमाणात तीर्थाला गेले होते। त्यांनी ते प्रयागराज मधून आणलेलं जे जल आहे ते या ठिकाणी शुक्लेश्वर महादेवाची जी पवित्र अशी बारव आहे त्या बारवेमध्ये विधीपूर्वक सोडलं आणि आता संपूर्ण अहिल्यानगरवासीय या बारवेच्या पाण्यात लावून स्नान करतील आणि पवित्र तीर्थ जे आहे सिंहस्थाचं त्या कुंभामध्ये डुबकी मारण्याचा आनंद सर्वजण घेतील आणि तेच पुण्य सर्वांना या रूपाने मिळणार आहे। रामकृष्ण हरी। मुखी म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती गंगा। आज या पर्व काळानिमित्त 144 वर्षानंतर जे शाही स्नान प्रयागराज या ठिकाणी होणार आहे। बऱ्याचशा लोकांना आर्थिक विवंचनेतून, प्रापंचिक विवंचनेतून, शारीरिक विवंचनेतून प्रयागराज पर्यंत पोहोचता आलं नाही, तर साक्षात प्रयागराज आज शुक्लेश्वराच्या दरबारामध्ये अवतरले। प्रयागराज वरून आलेलं जे जल आहे ते पवित्र जल या शुक्लेश्वराच्या शेजारी असलेल्या स्वयंभू बारवेच्या जलामध्ये आपण एकत्र केलं आणि या जलमिलनाच्या कार्यक्रमामध्ये, जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर जे पुण्य प्रयागराजला स्नान केल्यानंतर मिळणार आहे तेच पुण्य शाही स्नान आपल्या शुक्लेश्वराच्या दरबारात केल्यानंतर शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपल्याला सर्वांना मिळणार आहे। आता सायंकाळी पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या हस्ते हे जलपूजन झालं आणि आता जवळजवळ 3,500-4,000 हजार भाविक या ठिकाणी या शाही स्नानाचा लाभ घेत आहेत। हे शाही स्नान उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे आणि या सर्वाचा लाभ आपण सुद्धा घ्यावा। आज शुक्लेश्वर पंचक्रोशीत जो 118 वर्षापासून जो सप्ताह चालू आहे त्याच्यात आज शिवरात्रीच्या दिवशी जे प्रयागराजला ज्या भाविकांना जाता नाही आलं त्या भाविकांसाठी आम्ही शुक्लेश्वर मंदिरात जो आज पंचक्रोशीतला जो शुक्लेश्वर मंदिरापाशी जो बारो आहे त्याच्यात आम्ही अभिषेक करून जे पाणी सोडून आपण जो अभिषेक करून सर्वांसाठी ना शाही स्नानाची सोय केलेली आहे। आता जवळजवळ रात्रीचे शिवरात्रीचे 12:30 वाजले, कमीत कमी 3 ते 3.5 हजार महिला भक्त इथं त्याचा लाभ घेतात, ते स्नाही स्नान करतात।